मोटरसायकल चोरीचं प्रमाण वाढलेलं होतं. त्या अनुषंगाने एक स्पेसिफिक युनिकॉर्न गाड्याच चोरीला जायचं काय प्रमाण वाढलेलं होतं. तर त्या अनुषंगाने माननीय SP सर, अमोल तांबे सर, माननीय ॲडिशनल सर मंगेश चव्हाण सर यांनी काही सूचना दिल्या. त्या अनुषंगाने फील्डवर आणि तांत्रिक ह्या गोष्टीचा दोन्हीचा सगळ्या गोष्टीचा विचार करून त्यानंतर एक टीम गठीत केली. PSI गाडी होते. त्या अनुषंगाने हा जो व्यक्ती आहे महादेव गरड, राहणार आंबुलगा, तालुका चाकूर, तर हा व्यक्ती BSc झालेला आहे आणि सद्यस्थितीत AIचंही शिक्षण घेत आहे असं त्यांना सांगतोय. आणखी तपास चालूच आहे आमचा की ॲक्च्युअल किती आहेत. तर ह्यात एकूण आपण 6 गाड्या रिकवर केलेल्या आहेत, युनिकॉर्नच फक्त. आता ह्याची काम करण्याची पद्धत अशी होती की ज्या गाड्यांचे स्विच खराब झालेले आहेत त्यांना सकाळी जॉगिंगला जायचा, जॉगिंगला जाऊन त्या ठिकाणी घराच्या समोर गाड्या बघायचा आणि त्या ठिकाणी काय मास्टर की असेल त्या पद्धतीने त्यानं गाडी घेऊन जायचा. ते खर्च कशा पद्धतीनं करतोय त्या गोष्टीचा आणखी आमचा तपास चालूच आहे. कुठल्या उद्देशानं करत होता हे गोष्टी माहीत नाही. पण ह्याच्या व्यतिरिक्त आणखी 5 गुन्हे आणखी निघालेले आहेत. म्हणजे एकूण 6 गुन्हे पुणे शहरचे निघालेले आहेत, ज्या ठिकाणी CCTV फुटेज आपल्याला दिसलेले आहेत आणि त्याने ते कबूल केलेलं आहे की तिकडेही पुणे शहरलाही त्यानं हे केलेलं आहे. म्हणजे एकूण 11 गुन्हे आपले ह्या ठिकाणी उघड झालेले आहेत. आरोपी हा रेकॉर्डवरला आहे. आरोपी हा रेकॉर्डवरला आहे. याच्यापूर्वी त्यानं पुणे शहरला अटक होता, लातूर मध्ये अटक होता त्यानं. हा सराईत आरोपी आहे. त्या पद्धतीने पुढची चौकशी चालू आहे आमची. आम्ही अटक केलेली आहे आणि शिवाजीनगरच्या ताब्यात दिलेला आहे त्यांना. नागरिकांसाठी एवढं आव्हान आहे की जी गाड्या आहेत तुमची स्विच खराब झाला असेल तर त्या पद्धतीनं शोरूमला जावा किंवा गॅरेजला जाऊन त्या पद्धतीनं गोष्टी बघणं गरजेचं आहे. किंवा अशा पद्धतीनं त्यांच्या बाबतीत पुढच्या काळात ह्या गोष्टी व्हायला नाही पाहिजे. मोटरसायकल चोरी वगैरे येते त्या पद्धतीनं त्यांनी ह्या गोष्टीची काळजी घेणं गरजेचं आहे.